पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणामधली एक मोठी अपडेट समोर येते। भरधाव कार चालवत असताना दोघांचा बळी घेतलेल्या आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात आले। काल गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल गायब झाला होता, मात्र पुणे पोलिसांनी रात्रीतून त्याला शोधून काढले आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत माहिती दिली। तर ज्या युवकानं भरधाव कार चालवून दोघा जणांचा बळी घेतला त्याचे वडील छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांना सापडलेत आणि आता त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालाय। पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणामधील आरोपीचे वडील छत्रपती संभाजीनगर मधून बिल्डर विशाल अग्रवालला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती। चंद्रकांत, त्या दिवशी झालेला हा अपघात आणि त्यातले काही अपडेट्स जे समोर आले तपासानंतर, तर काय हे सगळे डिटेल्स आहेत? खरं तर अगोदर हे प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न झाला होता असा आरोप लोकांनी केल्यानंतर काल स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार ऍक्शन मोड मध्ये आले। त्यांनी पुन्हा त्या मुलाच्या पालकावर गुन्हा दाखल करायला लावला। जुवेनाइल ऍक्टनुसार आपल्यावर गुन्हा दाखल होते करताच तो फरार झाला होता। खूप मोठा बिल्डर आहे पुण्यातला विशाल अग्रवाल म्हणून। तर तो फरार झाल्यानंतर पोलीस पथक त्याच्या मागावर होतं आणि रात्रीतनं त्याला संभाजीनगर मधनं ताब्यात घेतलं। आता इकडे पुण्याला आणतायत आणि त्याच्यावर जुवेनाइल ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून पुढची कारवाई केली जाते। तर मुलगा सध्या जो अल्पवयीन असल्यामुळे तो जामिनावर आहे, त्यालाही अडल्ट समजावं अशी पुणे पोलिसांनी वरच्या कोर्टात अपील केले, कारण खालच्या कोर्टाने तो पुणे पोलिसांचा अर्ज फेटाळला होता। तो जर मंजूर झाला तर त्या मुलालाही अटक होऊ शकते लगेच, कारण सध्या तो जामिनावर आहे। पण एकूणच या प्रकरणात पोलीस आयुक्त ऍक्शन मोड मध्ये आलेत आणि कोणालाही सोडणार नाही असं त्यांनी स्पष्ट निर्देशच पोलिसांना दिलेत आणि अगोदर जो काय हलगर्जीपणा झाला होता तो पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुरू केलेला आहे आणि सगळी कारवाई सुरू केली आहे। बरं, धन्यवाद चंद्रकांत या माहितीसाठी। तर पुण्यातल्या याच कल्याणीनगर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी असलेल्या बिल्डर पुत्राला काही तासातच जामीन मिळाल्यामुळे पुणेकरांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। दरम्यान ज्या आरोपींना अल्पवयीन म्हणून जामीन मिळाला ते आरोपी अपघातापूर्वी पबमध्ये बसून दारू पित असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। कोझी पबमध्ये बसून दारू पिणाऱ्या या आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय आणि याच मुलानं भरधाव कारच्या वेगामध्ये दोघा जणांना उडवलं। त्यांचा यामध्ये अपघातात मृत्यू झाला आणि जो व्यक्ती अल्पवयीन मुलगा म्हणून त्याला सोडून देण्यात आलं किंवा जामीन मिळालेला आहे तो सध्या जामिनावरती बाहेर आहे, मात्र या प्रकरणावरून पुणेकरांनी मात्र संताप व्यक्त केलाय। दरम्यान कल्याणी नगरमधल्या या प्रकरणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि 2 जणांचा बळी घेणाऱ्या या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी करत सर्वपक्षीय शिष्टमंडळानं पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं आणि या प्रकरणी काँग्रेस येरवडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुद्धा करते। दरम्यान या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीनं केलेला गुन्हा मोठा असल्यामुळे वरिष्ठ कोर्टामध्ये अपील करण्याचं आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिलं आणि मुलाच्या बापाविरोधात सुद्धा गुन्हा दाखल झाल्याचं सांगत पोलिसांवरती राजकीय दबाव नसल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं। या प्रकरणात जे गार्जियन मीनिंग जे फादर होते जुवेनाइल जस्टिस ऍक्ट त्यांच्या विरुद्ध अप्लाई होतो, तसे ज्या बार आणि इस्टॅब्लिशमेंट्सनी जुवेनाइल्सला दारू अलाउ केली ते 77 जुवेनाइल जस्टिस ऍक्ट होतात। ते दोन्ही कलमा अंतर्गत हे फादर आणि जे इस्टॅब्लिशमेंटचे मॅनेजमेंट आणि मॅनेजर्स आहे त्यांच्या विरुद्ध काल गुन्हा दाखल वेगळा गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याचे तपास क्राईम ब्रांचकडे ट्रान्सफर करण्यात आलेली आहे। की जी योग्य ती कारवाई, कठोर ती कारवाई याच्यामध्ये झाली पाहिजे आणि जी लोकभावना आहे की कदाचित कुठल्या तरी बड्या व्यक्तीचा मुलगा आहे म्हणून त्याला पाठीशी घालण्याचं काम पोलीस करतायत, आपली प्रतिमा सुद्धा त्याच्यामध्ये मलिन होतीये आणि त्यामुळे ते जे काही मृत पावलेली मंडळी आहे त्यांच्या घरच्या लोकांना न्याय दिला पाहिजे आणि कडक कारवाई त्याच्यावरती झाली पाहिजे, किंबहुना त्यांच्या पालकावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी घेतली। तर या प्रकरणातला आरोपी अल्पवयीन असल्यामुळे
तो जामिनावर सध्या बाहेर आहे. त्याच्या बापावरती गुन्हा दाखल झालाय. मात्र आता सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून या प्रकरणाविरोधात आवाज उठवण्याचं ठरवलेलं आहे. हा सगळा अपघात ज्या ठिकाणी घडला त्या घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. अलीकडेच कॉस्मोपॉलिटन बनलेल्या पुण्याला तशी आता पब संस्कृती नवीन आहे, पण याच पब संस्कृतीचे साईड इफेक्ट ज्याला आपण किंवा साईड म्हणण्यापेक्षा बॅड इफेक्ट हे असे रस्त्यावर बघायला मिळतात. परदिवशी कल्याणी नगरमध्ये ह्याच बड्या बापाच्या धेंडानं ही महागडी स्पोर्ट कार घेऊन ह्या दोन निष्पाप जीवांना उडवलं आणि अक्षरशः जागेवर त्यांचा बळी घेतला. मग लोकांनी रागातून ही गाडी फोडली. हे गाडीचं ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तेव्हा सांगितलं की त्याची स्पीड होतं 200 आणि विशेष म्हणजे दारूच्या नशेत असलेल्या बड्या बापाच्या लेकरानं ड्रायव्हरला बाजूला बसवलं आणि स्वतः गाडी चालवली. हे बघा, त्यांना काही झालं नाही, सगळे एअरबॅग ओपन झालेले दिसतात. पण ह्या गाडीवर असलेले 2 युवक आणि युवती जागीच ठार झाले. याला जबाबदार कोण? तर अर्थातच पुण्यातली पब संस्कृती. म्हणून या पब संस्कृतीला वेळीच आळा घेतला गेला पाहिजे आणि हे बड्या बापाचे धेंडे त्यांना कुठेतरी पालकांनी वेळीच चांगले संस्कार दिले पाहिजे. अन्यथा अशा दुर्घटना घटतच राहतील आणि लोकांचा संताप वाढतच राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.